अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 17. अर्जुनाच्या नाशाकरिता देवांचा प्रयत्न. अतिथी रूप सूर्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता अर्जुनाचा उद्योग. वसिष्ठांचा अर्जुनास शाप व त्यामुळे अर्जुनाचा मतिभ्रंश आणि देवांच्या प्रार्थनेप्रमाणे अर्जुनाचा नाश करण्याचे विष्णूंनी वचन दिले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. गुरु म्हणे शिष्या ऐक, राजा परमधार्मिक असा वागे धरुणी विवेक. अनंत कार्ये करोनिया स्वरूपी ठेवणी अनुसंधान. करी यज्ञ तपोदान ब्राह्मणांचे नित्यपूजन. करी पालन प्रजेचे जो औरसपुत्रा परी प्रजेचे पालन करी. विशेष यज्ञ यागावरी प्रीती धरी अर्जुन. तर अशा प्रकारे गुरु सांगतायत शिष्याला की हा राजा जो होता अर्जुन, तर तो धार्मिक वृत्तीने सर्व राज्य करायचा, ब्राह्मणांची पूजा करायचा, यज्ञ दान असं करून सर्व प्रजेचे पालन करायचा, पुत्राप्रमाणे तो पालन करायचा. श्री गुरुदत्त प्रीत्यर्थ अश्वमेध आरंभी यथार्थ. तो असता कृतार्थ स्वर्गार्थ यज्ञ करील की. तर नंतर त्यांनी अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केलेला आहे. तो समर्थ जाणूनी त्याचा अश्वन धरी कोणी. अश्वमेध सांग होनी जाती म्हणून भीती देव. त्याचे अंतःकरण न जाणती म्हणून देव भय पावती. एकत्र होनी सर्व म्हणती आता आमची गती काय. तर त्यांनी जो अश्वमेधाचा घोडा सोडलेला होता, तर तो घोडा कोणीच पकडू शकत नव्हतं आणि कोणाचीच हिंमत नव्हती की हा अश्वमेधाचा घोडा पकडावा म्हणून. देवसुद्धा मनामध्ये भयभीत झालेले होते. आता काय होईल आणि काय नाही म्हणे, इतका हा पुण्यवान झालेला आहे. आम्हा वाटतो उद्वेग रायाचे निर्विघ्न होती याग. आता तो घेईल स्वर्ग होता सांग सयज्ञ. तरी का यासी करावा उपाय जेणे पडले अंतराय. राजाला विप्र असती प्रिय हा निश्चित ठावा असे. यास्तव कोणीतरी विप्रवेश घेऊनी भूमीवरी. जाऊन या त्याचे द्वारी सत्व हरावे तयाचे. त्या देवांनी भीती वाटायला लागली. आता हा एवढे यज्ञ याग सर्व करतो आहे, नंतर हा अश्वमेध यज्ञ पण करणार आहे, तर आमचं राज्य जाईल, याच्यात काय आता हे पडणारे म्हणे, नक्कीच शंकाच नाही म्हणे आता. म्हणून कोणीतरी ब्राह्मणाचा वेश घेऊन जावं आणि याच्या यज्ञामध्ये विघ्न करावं म्हणे, असे देव विचार करू लागले. यास्तव कोणीतरी विप्रवेश घेऊनी भूमीवरी. जाऊन या त्याचे द्वारी सत्व हरावे तयाचे. आम्हामध्ये सूर्य समर्थ पुरविल सर्वांचे मनोरथ. त्या वाचोनी हा अर्थ साधायान समर्थ दुजानसे. तर आता आमच्यामध्ये एकच असा समर्थ पुरुष आहे. कोण? देव आहे, तर सूर्यनारायण म्हणे. त्याला तोच हा करू शकेल म्हणे. सर्व सत्वहरण जे राजाचं करायचं आहे ते सूर्यनारायणच करू शकेल. असा विचार करुणी सूर्या धाडिती भूमीवर. सूर्य होनी द्विजवर महिष्मतीसी पातला. वैश्वदेव समयी अर्जुन बळी टाकू येई. सूर्यही त्या समयी येई समोर रायाच्या. मग तो ज्या सूर्यनारायण महिष्मतीला आलेला आहे आणि ज्या वेळेला वैश्वदेव असतो ते अर्जुन बळी टाकायला चाललेला होता, तेव्हा सूर्यनारायण ब्राह्मणांचा वेश घेऊन त्याच्यासमोर उभे राहिलेले आहे. तर कसं? पोट पाठीच लागले, डोळेही खोल गेले, अडखळली पावले, शब्द न खुले बाहेर. राजा देखुनी विस्मय करी, म्हणे राहे कोण्या देशांतरी. असा दीन भूमीवरी अद्यापवरी न पाहिला. तर पोट पार पाठीशी लागलेलं आहे, असा लुकडा लाकडा, डोळे खोल गेलेले आहे, चालताना पावलं अडखळतायत, बोलताना शब्द नीट बाहेर पडत नाही, असा दीनवाना ब्राह्मण दिसल्यावर राजा विचार करतो, हा कोणत्या देशात आहे? माझ्या राज्यात तर काही असा कोणी सापडणार नाही म्हणे, इतका गरीब म्हणे. तेव्हा तो जाऊन उभा राहिला त्याच्यासमोर. राजा समोर जाऊन नमस्कार करून म्हणे, कुठून झाले आगमन, काय आज्ञापन भृत्यासी. तर तो हात जोडून विचारतोय राजा त्याला, या सेवकाला काय आज्ञा आहे म्हणे, तुम्ही कुठून आले, काय आले सांगा म्हणे मला.
विप्र म्हणे रायाप्रती, ऐकून आलो तुझी कीर्ती. तुला अतिथेय म्हणती, तुझी ख्याती तीन लोकी. तू ब्रह्मण्य अससी, परमदयाळू दिससी. याचका अभिष्ट देशी, म्हणून घरासी आलो तुझ्या. म्हणे मी असं ऐकलं म्हणे की तू सर्वांचा आदरातिथ्य नीट करतो आणि तू विशेष म्हणजे ब्राह्मणांना जे आवडतं ब्राह्मणांचे सेवा करतो म्हणे. तो असा तू दयाळू आहे, अशी तुझी कीर्ती ऐकली म्हणे. जे ब्राह्मणांना पाहिजे इच्छित फळ तू देत असतो म्हणे त्यांना. म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे म्हणे भिक्षा मागायला. जे अस्ति उदार, ते राज्य धन पुत्रदार. किंवा नश्वर शरीर, यावर लोभन धरती. उदास होसी तू तरी, माझी आता तृप्ती करी. तुझं वीण या भूमीवरी, न दिसे अंतरी निश्चय हा. राजा म्हणे पुरे बोल, तुझी तृप्ती केवी होईल. ब्राह्मण माझे दैवत केवळ, देईन सर्वस्व माझ्या सकट. तर म्हणे जे काही हे असतात मागणार, म्हणजे ज्यांना काही पाहिजे असतं, पुत्र राज्य धन जे काय असतं ते नश्वर आहे म्हणे सगळं. तर याचा आम्हाला लोभ नाही म्हणे. तर तू उदार जाशी तर माझी तृप्ती होईल असं काहीतरी कर म्हणे. मग राजा म्हणे विचारतो काय पाहिजे म्हणे तुम्हाला. राजा म्हणे पुरे बोल, तुझी तृप्ती केवी होईल. ब्राह्मण माझे दैवत केवळ, देईन सर्वस्व माझ्या सकट. विप्र म्हणे रायाप्रती, ही तुझी सप्तद्वीपाक्षिती. इचे वरी उद्भिज असती, ते सर्व देता तृप्ती होईल. तर म्हणे ही तुझं जे राज्य आहे सप्तद्वीपांवरी, त्याच्यामध्ये जेवढ्या वनस्पती उगलेल्या आहेत तर त्या मला दे, त्याच्याने माझी तृप्ती होईल म्हणे. त्याही मी तृप्त होईन, आणि कन इच्छा याहून. असे वचन ऐकून हर्षे अर्जुन मनात, निश्चय नव्हे हा नर. देवई फिरती भूमीवर, विष्णू गेला बळीच्या द्वारावर. तद्वत हा अमर कोणीतरी. मग अर्जुनाने मनात विचार केला की हे एखादा ब्राह्मण काही असं मागणार नाही मला वनस्पती देव असं. हा कोणीतरी नक्की देव अवतार आहे. ज्याप्रमाणे विष्णूंनी बळीची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याकडे विष्णू भगवान वामनाचं रूप घेऊन गेला होता, त्याप्रमाणे हा कोणीतरी नक्कीच स्वर्गीचा देव आहे म्हणे. हा दिसतो तेजस्वी, तेव्हा असावा हा रवी. ऐसा तेजस्वी एरवी, कोण दुसरा असेल. असे मनी चिंतून, म्हणे मागितले देतो दान. परी सांगा तुम्ही कोण, मग ब्राह्मण बोलत असे. ठीक आहे म्हणे. तर ते विचार करतोय हा कोण असावा बरं, एवढा तेजस्वी दिसतो, त्या अर्थी हा सूर्यनारायणच असला पाहिजे. आणि मग तो विचारतो ठीक आहे तुम्हाला पाहिजे ना ते सर्व देतो मी, पण आधी हे सांगा की तुम्ही कोण आहे म्हणे. असे म्हणे चिंतून, म्हणे मागितले देतो दान. परी सांगा तुम्ही कोण, मग ब्राह्मण बोलत असे. मी दिवाकर भट, आलो भरावया पोट. लोकांवरुणी वाट, धरिली नीट येथवरी. तर मी कोण आहे, माझं नाव दिवाकर भट आहे म्हणे, आणि मी पोट भरण्याकरता इकडे आलेलो. कुठून, उदयाच्या लावरून इथं आलेलो आहे म्हणे तुझ्या दाराशी. ऐकून अर्जुन हास्य करी, म्हणे मी धन्य धरणीवरी. साक्षात सूर्य माझे द्वारी, याचक होनी पातला. तो म्हणे धन्य झालो मी आज की माझ्या दाराशी सूर्यनारायण प्रत्यक्ष भिक्षा मागायला आलेले आहेत. त्याचा धन्य गृहस्थाश्रम, त्याचा सफळ आचाराश्रम, त्याचाची चुकला भ्रम. महात्मा अतिथी घरी येता. तर आपल्याकडे अतिथी आल्यानंतर आपला गृहस्थाश्रम धन्य होतो, आचाराश्रम धन्य होतो, आणि त्याच्या घरी महात्मे आल्यानंतर फेरा चुकतो म्हणे. मी दत्तात्रय कृपापात्र, जाणे योग विचित्र. योग बळे सर्वत्र, पुन्हा उद्भिज उपजवीन. तर माझ्यावर दत्तगुरूंची कृपा असल्यामुळे यांनी जरी सर्व वनस्पती भक्षण केल्या तरीसुद्धा मी माझ्याजवळ तेवढी सिद्धी प्राप्त झालेली दत्तकृपेने परत मी उत्पन्न करेल म्हणे सर्व. उद्भिज म्हणजे जमिनीतून उगवलेले. असा निश्चय करून वृक्ष द्यावया अर्जुन. सिद्ध झाला तव तपन, दावी प्रकट निजरूप. ते स्वरूप पाहून हृष्ट झाला अर्जुन. म्हणे दिले वृक्षदान, प्रतिग्रहण करावे. म्हणे त्यांनी देतोय असं बघितलं सूर्यनारायणाने आणि स्वतःचं रूप दाखवलेलं आहे, प्रकट झाला तो. आणि ते बघून अर्जुनाला खूप आनंद झालेला आहे आणि सांगितलं आता ग्रहण करावं म्हणे. मी आता तुम्हाला सगळं वृक्ष देतो म्हणे, सगळे झाडं देतो म्हणे. सूर्य म्हणे रायासी, तू खास उदार असशी, तरी शुष्क करुणी वृक्षासी. देता भक्षीन अग्निरूपे.
तर तू खरंच उदार आहे म्हणे. तर आता एक काम कर म्हणे, हे ओले झाडं मी काही खाऊ शकत नाही म्हणे, तर तू हे झाडं वाळवून मला दे, मग मी अग्निरूपाने ते भक्षण करेल म्हणे. राजा म्हणे, जे दान मागितले ते देईन, न करी मी वृक्ष शोषण, तू भक्षण करी सुखे. सूर्य म्हणे, देतो बाण, त्याचे करी तू संधान, त्याही वृक्ष जाती वाळून, मग मी भक्षण करीन. राजा म्हणे, तू जे मागितलं ना वृक्ष, तर मग मी देतोय म्हणे, आता ते तू खा म्हणे. मग तेव्हा तो सूर्यनारायण सांगायला लागला की मी तुला असा एक बाण देतो की तो बाण तू झाडांवर टाकला तर झाडं सगळे वाळून जातील आणि मग मी ते खाईल म्हणे. असे म्हणू भाते, देई सूर्यराया ते, राजा ही पाशशे धनुष्याचे, सज्ज करुणी बाण योजी. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याला बाण भाता सर्व दिलेला आहे आणि त्या राजाने 500 हातांनी ते बाण सोडायला सुरुवात केलेली आहे. एका एका बाणापासून उपजती सहस्र सहस्र बाण, एक एक हजारो उद्बीज शोषून, शुष्क करती क्षणार्धे. आणि मग तो एकेका बाणापासून हजार हजार जे झाडं हे करायचा म्हणे, तर त्याचेच हजार हात होते, त्यामुळे तो एका वेळी 500 बाण सोडायचा आणि हजारो झाडं कोरडे व्हायला लागले त्या बाणांच्या प्रतापाने. ग्रामीण नगरी पर्वतावरी, दुर्गवणी नदी तीरी, वृक्ष होते जे भूमीवरी, ते क्षणांतरी जळाले. नगरांमधले, डोंगरांमधले, दऱ्यांमधले सगळे जे झाडं होते ते क्षणात जळायला लागले. ज्या ज्या वृक्षा बाण लागती, ते ते तत्काळ वाळती, अग्निरूपे तयाप्रती, सूर्य जाळी क्षणार्थे. आणि मग अशा प्रकारे तो बाण लागला की ते झाडं वाळून जायचे आणि पटकन मग अग्निरूपाने सूर्यनारायण भक्षण करायचे. तृण गुल्म वृक्षलता सर्वही भस्म होता, तो वशिष्ठ ध्यानस्थ होता, तो उठला त्यावेळी. तो झाडं झुडपं मोठे मोठे वृक्ष गवत असे सगळे बाणाने ते जळायला लागले. त्यावेळेला वशिष्ठ ऋषी ध्यानस्थ बसलेले होते, त्यांनी ते बघितलं आणि उठले. ते वृक्ष जळती आश्रमस्थ, ते पाहुनी शिष्या पुसत, शिष्य सांगती बाण घात, केला परिमित अर्जुने. आणि मग विचारायला लागला शिष्यांना, ते वशिष्ठ मुनी विचारायला लागले की हे माझ्या आश्रमाजवळचे झाडं कोण आणखी जाळते म्हणे. मग ते त्यांचे शिष्य सांगतायत की अर्जुनाने बाण टाकल्यामुळे ते सगळे झाडं वाळून राहिलेत म्हणे. हे ऐकता वचन ध्याने करुणी विचार, हो निकोपायमान निष्ठुर वचन बोले मुनी. दुर्बुद्धी हा अर्जुन राज्यभरे मत्त होऊन, माझा आश्रम टाकील जाळून, याला शिक्षण देईन मी. तर मग त्याला कळालं अर्जुनाने केलं असं. मग म्हणे हा अर्जुन जो आहे हा फार दुर्बुद्धी म्हणे, याची चांगली नाही म्हणे. हा राज्य त्याच्या ताब्यात मिळाल्यामुळे उन्मत्त झालेला आहे आणि हा आता माझा आश्रमसुद्धा जाळायला बसला आहे म्हणे. आता मी याला नक्कीच शिक्षा देतो म्हणे किंवा शाप देतो असं. बळाचा दर्प असे याला, हा अतिशय मत्त झाला, प्रतियोद्धा नाही आला, म्हणून हा उन्मत्त. याला बळाचा बळ इतका बळ म्हणे, त्याला गर्व झालेला आहे आणि उन्मत्त झालेला आहे म्हणे, कोणालाच ऐकत नाही. कारण काय, याला कोणी हरवू शकत नाही, प्रतियोद्धा भेटत नाही म्हणे याला. अर्जुना गर्वपुरे आता, जमदग्नीला सूत होता, तो तोडून तुझ्या हाता, शिरच्छेद करील. तर सांगतोय अर्जुना आता तू गर्वपुरे कर म्हणे, कारण आता जमदग्नीला जेव्हा मुलगा होईल तो तुझ्या हात तोडेल आणि तुझा शिरच्छेद करेल म्हणे, असं त्यांनी सांगितलं. असे क्रोधावेशे करुण बोले वसिष्ठ शापवचन, तपस्व्याचे ते वचन अन्यथा कोण करील. अर्जुन हा ब्राह्मण भक्त, वसिष्ठ ही अत्यंत शांत, तो हा असा शाप देत, येथे कारण भावदैव. तर कसं आहे, अर्जुनाला त्या वसिष्ठ ऋषींनी जो शाप दिला, पण ते ऋषीसुद्धा शांत होते आणि हा तर दत्तभक्तच होता. पण मग असं होण्याचं कारण काय, फक्त प्रारब्ध गती होणारी ईश्वरी करणी, निमित्त मात्र होती प्राणी, स्वतंत्र नसती कोणी, वेदवाणी असे असे. काही कारण व्हायला फक्त निमित्त लागतं. मनुष्याच्या किंवा प्राण्यांच्या हातात त्या गोष्टी नसतात. जे व्हायचं असतं ते दैवगतीने प्रारब्धाने आपल्या होत असतं. होणारी ईश्वरी करणी, निमित्त मात्र होती प्राणी, स्वतंत्र नसती कोणी, देववाणी असेही. सर्व स्थावर जाळून सूर्य गेला निघून, अर्जुन योग बळे करून, केले वृक्ष जीवन पूर्ववत. अतिदारुण ब्राह्मणाचा रोष, तच्छाप हे अनिवार्य विष, करी प्राणाचा शोष, हा दोष न समवे.
अतिदारुण शाप होता अर्जुन, तत्काळ उद्धत होऊन स्वर्गावरी जाऊन देवा जिंकू म्हणत असे. आणि मग हा जो शाप त्यानंतर सूर्यनारायणाने ते सर्व भक्षण केलं, ते निघून गेले. आणि हा जो शाप मिळालेला होता ते ऐकून याला अजून वाईट वाटायला लागलं आणि तो अजून कोपायमान झालेला आहे तो सहस्त्रबाहू अर्जुन. आणि मनात विचार करायला लागलेला आहे, आता मी देवांवरच हे करतो म्हणे. आणि त्याच्या आधी त्याच्याजवळ जे योगबळाने त्याला सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, त्याच्याने त्यांनी जे झाडं जाळलेले होते ते परत पूर्वीसारखे झालेले आहेत. शाप होता अर्जुन, तत्काळ उद्धत होऊन स्वर्गावरी जाऊन देवा जिंकू म्हणत असे. त्याचे पुत्र बहुत तया नगरी ठेवित, आपण विमानी बैसत स्वर्गाप्रत जावया. आता देवांवर हल्ला करायचा म्हणे असं म्हणून रागाने निघालेला आहे. त्याला मुलंही खूप होते, त्यांना सगळ्यांना त्यांनी विमानात घेतलं. त्या मुलांना तिथं ठेवलं राज्यावर आणि आपण विमानात बसून स्वर्गात जायला निघालेला आहे. ज्याच्या ऐश्वर्या तुलना नाही, किंकरी झाल्या सिद्धीसाही. ज्याची गती कुंठित नाही, कोणी अज्ञान न उल्लंघी. स्मृतिगामी उग्र शासक, अनेक देह धरुण त्रिभुवनी करी गमन. सर्वांचे मन ओळखी जो, दिव्य विमानी बैसून स्वर्गी चाले अर्जुन. चैत्ररथी येऊन क्रीडा करुणी राहिला. आणि मग अशा प्रकारे स्वतःचं जे विमान होतं त्याच्यात तो बसलेला आहे. आणि त्याच्या जो आहे स्मृतुगामी उग्र शासक, म्हणजे त्याला सिद्धी प्राप्त असल्यामुळे तो कसंही रूप घेऊन त्रिभुवनात फिरत होता. त्याला सर्वांच्या मनातलं कळत पण होतं असा. तर त्याने ते दिव्य विमान घेऊन तिथं कुबेराच्या बागेमध्ये जाऊन क्रीडा करत राहिला. तिथं पाहुनी त्या अवसरी यक्ष धावले तयावरी. शस्त्रे सोडिती नानापरी, अर्जुन निवारी सर्वाते. आणि तिथं तो क्रीडा करत होता त्यावेळेला जे यक्ष होते ते सगळे शस्त्रास्त्र घेऊन त्याला मारायला धावलेले आहेत. नराचे मुख अश्वाचे देह, अश्वाचे मुख नराचे देह, असे किन्नरांचे समूह यक्षासह लोटले. तर ते किन्नर त्याला मारायला आले. तर ते कसे होते, काहींचे घोड्याचं तोंड आणि देह मनुष्याचा, आणि काहींचे देह मनुष्याचे आणि मुख घोड्याचं, असं होतं ते यक्ष. ते सगळे समूहाच्या समूह त्याला मारायला आलेले आहेत. महाबल अर्जुन पाचशे धनुष्य सज्ज करून, सोडी बाणावरी बाण यक्षगण मग भ्याले. आणि मग त्याला जे 1000 हात होते तर त्याच्या हजार हातामध्ये 500 बाण एका वेळेत तो सोडत होता. ते भिवून मग ते यक्षगण पळायला लागले. छिन्न भिन्न होता देह, प्राणावरी येता संदेह. यक्ष किन्नर समूह पावले मोह त्या युद्धी, ते करीती पलायन तया सोडून दे अर्जुन. शस्त्रास्त्रे सावरून स्वर्गभुवना चालला. आणि ते पळालेले पाहताना अर्जुन त्यांच्या मागे गेला, त्यांना सोडून दिलं, जाऊ दे म्हणे हे. आणि मग तो आता देवांच्या तिकडे चाललेला आहे युद्ध करायला, देवभुवनाकडे. त्याला पाहुणी देवदूत जाऊन इंद्रपती सांगत, तो अर्जुन पाहताला अकस्मात दिसे कृतांत सा देवा. तर म्हणे ते सांगायला लागले, देवदूत जाऊन सांगायला लागले इंद्राला की अर्जुन इथं आलेला आहे म्हणे. तर असा यमासारखा एकदम काळासारखा आलेला आहे म्हणे, तो धावून आलेला आहे म्हणे. तर बघा म्हणे काय करायचं. सहस्रबाहू महाशूर अर्जुन येता समोर, घेऊन या सर्व निर्जर शचीवर सरसावला. आणि सर्व देवांना घेऊन मग इंद्र आलेला आहे युद्धाला. तेथे झाले तुमुल युद्ध, सर्व देव झाले विद्ध. आश्चर्य करीती सिद्ध, पाहुणी अर्जुनाच्या पराक्रमा. आणि सगळे देव लढाई करायला आले. युद्ध झालं भरपूर, असं तुंबळ युद्ध झालं आणि देव जखमी व्हायला लागलेले आहेत. आणि ते पाहून अर्जुनाला सर्व सिद्ध जे होते ते अर्जुनाचा पराक्रम पाहून आश्चर्यचकित झालेले आहेत. अर्जुनाचे लागता बाण, देवा अंगीचे गेले त्राण. मग व्याकुळ होती प्राण, पलायन करू इच्छिती. मग देवांचे प्राण व्याकुळ व्हायला लागले आणि त्यांना असं वाटायचं आपला प्राण जातो की काय. मोहनास्त्र टाकुनी देवा मोहित करुणी, अर्जुन येऊनी नंदनवनी क्रीडा करुणी राहिला. शचीसह एके दिनी इंद्रविमानी बैसुनी, पुढे ऐरावत चालवणी नंदवनवनी पाचला. आणि मग ते देव जे होते ते तिथून पळायला लागले. त्यावेळेला मोहनास्त्र टाकून देवांना मोहित करून घेतलेले आहे. आणि मग ते येऊन
तो अर्जुन मग त्यांच्या नंदनवनात म्हणजे बगीच्यामध्ये आला आणि तिथं क्रीडा करायला लागला. शची स एके दिनी इंद्रविमानी बैसुनी पुढे ऐरावत चालवणं नंदनवनी पाहता. मग शची म्हणजे इंद्राची पत्नी, तिला घेऊन इंद्र तिथं आलेला आहे त्या बगीच्यामध्ये. तो देखला अर्जुन त्यावरी कोपायमान होऊन वज्रवर ते उचलून सहस्रनयन पुढे झाला. ते देखून अर्जुन हाती विमान उचलून शची सहित इंद्रा घेऊन गर्जना करुणी चालविला. आणि मग सहस्रनयन म्हणजे इंद्र तो आलेला आहे. त्याने पाहिलं की हा बगीच्यामध्ये क्रीडा करतोय, त्याला राग आला याला इंद्राला, आणि मग तो बाण मारायला लागला त्याला. तर त्याला पाहून ज्याला सहस्रबाहू आहेत असा तो अर्जुन तो आलेला आहे आणि त्याने शचीसहित इंद्राला उचललं म्हणजे त्याच्या पत्नीसहित त्याला उचललं आणि घेऊन चाललेला आहे गर्जना करत. इंद्र करी आकांत धावा धावा देवा म्हणत देवही आले धावत अर्जुना प्रत झुंजावया. आणि मग इंद्र ओरडायला लागला, चला धावा धावा मला वाचवा. आणि त्यावेळेला सगळे देव परत आलेत अर्जुनाशी लढाई करायला. तेथे युद्ध झाले तुमुल देवांचे खचले बळ अर्जुनाचा प्रताप विशाळ नटिके काळ जयापुढे. जो योगाभ्यास धुरंधर त्याचा देह वज्रसार त्याला कोण देईल मार खचले निर्जर मनात. ज्याने योगाभ्यासाने आपलं शरीर लोहासारखं कठीण केलेलं आहे तर त्याला कोण जिंकणारे म्हणे. असं म्हणून ते देवांचाही टिकाव त्याच्या पुढे लागत नव्हता. कोणी होती विवस्त्र कोणी टाकुनी देती शस्त्र कोणी झाकती नेत्र कोणी वक्त्र मुरडती. कोणी त्यांचे कोणाचे वस्त्र सुटून गेले, कोणी शस्त्र टाकून दिले, कोणी डोळे झाकून घेतले, कोणाचे तोंड वाकडे झाले म्हणे. कोणी हात जोडीती त्राही त्राही म्हणती देव असे दीन होती मग नृपती सोडित. आणि मग वाचवा वाचवा हात जोडायला लागले, आम्हाला सोडून द्या अशा हे केल्यानंतर विनवण्या केल्यानंतर त्या राजाने अर्जुनाने त्या देवांना सोडून दिलेलं आहे. सुटताची इंद्र तेथून सर्व देवा घेऊन मेरूवरी येऊनी खिन्न होनी वदत असे. देवादिधला स्वर्गलोक मनुष्यादिधला मर्त्यलोक ब्रह्मदेवे तया हे दुःख चला निवेदन करूया. म्हणे देवांना कोणतं स्वर्गलोक दिलेलं आहे, मनुष्यांना मर्त्यलोक दिलेलं आहे. आता आपण असं करू म्हणे, ते मेरू पर्वतावर जे जमले होते सर्व देव ते म्हणे आता आपण कुठे जाऊ, ब्रह्मदेवाला जाऊन सर्व सांगू म्हणे. मनुष्य आता हा तो मनुष्य म्हणजे मर्त्यलोक सोडून इथं आलेला आहे म्हणे, तर आता आपण हे सर्व सांगू म्हणे ब्रह्मदेवाला. मनुष्य असूनी हा अर्जुन बळे स्वर्गी येऊन व्यर्थ आमासी लढून स्वर्गभुवन घेत असे. हा तो बळी अनिवार श्री दत्तवरे झाला अमर हा आमुचा करील चूर चला सत्वर ब्रह्मया सांगू. आणि जाऊन सांगू म्हणे काय की हा मनुष्य आहे, हा पृथ्वीवरून आम्हाला स्वर्गात आलेला आहे आणि आमचं राज्य बळजबरीने घेतोय म्हणे. का बरं, तर याला दत्ताचा वर प्राप्त झालेला आहे म्हणून. तर आता तुम्ही काय करायचं ते करा म्हणे असं सांगायला आले ब्रह्मदेवाकडे. जेथे वेद मूर्तिमंत ब्रह्मदेवा वेष्टुनी राहत सनत कुमारादी ब्रह्मभूत स्तविती ज्याला सदैव. ब्रह्मदेव कसा आहे मूर्तिमंत, वेद आहे त्याच्याजवळ. पाहुनी या चतुर्मुखा देव विसरुनी दुःखा पावले परमसुखा ज्यांच्या हरिखा पार नाही. साष्टांग करुणी नमन देव उभे कर संपुट जोडून स्तवन करीती तयाचे. आणि मग तिथं आलेले आहेत ब्रह्मदेवाकडे आणि हात जोडून नमन करता आहेत ब्रह्मदेवाला आणि स्तुती करता आहे. जय जया कमलासना जगत उत्पादका चतुरानना जगतपालका जगज्जीवना कमलजनना तुझ नमो. आम्ही तुझे आज्ञाधारक आज्ञेने वागतो जसे सेवक आज पावे तो पावलो सुख आता दुःख ओढावले. कमलासना म्हणजे कमळावर बसलेल्या जगदुत्पादका म्हणजे जगाचे उत्पन्न करणारे अशा तो उपमा दिलेल्या आहेत आणि ते स्तुती करतात ब्रह्मदेवाची. तर आम्ही तुझ्या आज्ञाधारक आहेत म्हणे, तुझ्या आज्ञेने आजपर्यंत आम्ही वागत आलो, आता आम्हाला आजपर्यंत सुखात होतो पण आता एक दुःख ओढवलेलं आहे म्हणे. श्री दत्ताच्या वराने उन्मत्त होऊनी अर्जुनाने स्वर्गी येऊनी बळाने आम्हा केले जर्जर तो नावरे सर्वथा शस्त्रास्त्रे जाती वृथा खुंटला आमुचा पंथा आम्ही आता काय करावे. तर दत्ताच्या वराने अर्जुन असा उन्मत्त होऊन आम्हाला लढायला आलेला आहे म्हणे आमच्याशी. तो आमच्याकडनं आटोपलाच जात नाही म्हणे. आमचे शस्त्र अस्त्र सर्व तर त्याच्यापुढे फिके पडलेले आहेत. आता आम्ही काय करावं हे तुम्हीच सांगा म्हणे. ब्रह्मा म्हणे देवांशी
चला जाऊ वैकुंठाशी, भक्त कैवारी लक्ष्मी विलासी, वैकुंठवासी तारिल मनोनी सर्व निगती, वैकुंठाप्रती येती मणी नारायण स्मृती, प्रेमे गरती नामघोषे. ब्रह्मदेवाने सांगितलं आता एकच उपाय आहे, आता आपण वैकुंठाला जाऊ आणि भगवान विष्णूंना भेटू म्हणे. त्याच्यावर बरोबर उपाय काढतील म्हणे. जे वैकुंठ भुवन आनंदाचे मुख्य स्थान, स्वप्नीही ज्याचे स्मरण न होई जाण दुर्भगा. न लगे सूर्यादिकांचा प्रकाश, जे असे स्वयंप्रकाश, जेथे रोग चिंता क्लेश, लेश मात्रही न राहती. तर वैकुंठ कसं आहे म्हणे, आनंदाचं मुख्य स्थान आहे म्हणे. तिथं स्वप्नातसुद्धा कोणाला हे होणार नाही म्हणे, त्रास होणार नाही, असं ते ठिकाण आहे. आणि ज्याला सूर्याच्या प्रकाशाची सुद्धा आवश्यकता नाही, असा जो स्वयंप्रकाशित आहे, असा तो कोण, विष्णू. त्याच्या ठिकाणी, त्याच्या राज्यामध्ये, त्या वैकुंठामध्ये दुःख क्लेश भय काहीच नाही म्हणे. तर अशा ठिकाणी आपण जाऊ विष्णूंना भेटायला. सर्व काळ सुखावह, जेथे नसे शोक मोह, पूर्ण आनंदाचे गृह, गरुड वाहधाम ते. जे शांत दांत निर्मत्सर, निष्कपटी निरहंकार, जे अहेतुकी भक्ती तत्पर, ते पूर पाहती. जेथे वने कल्पद्रुमांची, वृंदे फिरती कामधेनूंची, सरोवरे अमृताची, चिंतामण्यांची सोपाने. तर विष्णूचं हे असं आहे, तिथं वैकुंठ असं आहे, तिथं सर्व शांत दांत सगळं आहे म्हणे, निष्कपटी आहे सगळं, किंवा कोणत्याही प्रकारचा हेतू मागणी वासना नसलेल्या भक्तीत तत्पर असं ते ठिकाण आहे म्हणे. आणि तिथे काय कामधेनूंचे तर कळपच्या कळप फिरतात म्हणे, कल्पवृक्षाची झाडे आहेत, आणि सरोवरे कशाचे आहे, अमृताचे, आणि चिंतामणीचे हे म्हणे, जे काय भिंती काय असतील त्या चिंतामणी लावलेत म्हणे सर्व. जेथे सुवर्णांच्या भिंती रत्नजडित विराजती, जीवित चित्रे भासती कुंठित मती होय जेथे. तर सोन्याच्या भिंती आहेत, ते चिंतामणींनी जडलेल्या आहेत, रत्नजडित आहेत, आणि चित्र जे आहेत ते असं वाटतं हे खरंच आहे व असं हे चित्र नाहीच आहे, खोटं खोटं नाही आहे असं. तर असं ते वैकुंठ आहे म्हणे. त्या वैकुंठाप्रती देवांस शचीपती, येऊन या द्वाराप्रती द्वारपाळा जाणविले. विष्णूसारखे द्वारपाळ चतुर्भुजे घननीळ, जय विराजे नामे विमळ, ते कळविती विष्णुदे. आणि मग ते तिथं आले वैकुंठाला. तर ते वैकुंठाला विष्णूसारखे द्वारपाळ होते असे हे इंद्र आल्यानंतर जे विष्णूसारखे द्वारपाळ, तर त्यांचे नाव काय होते, जय विजय. ते विष्णूसारखे दिसत होते. तर त्यांनी बघितलं आणि विष्णूला जाऊन सांगितलं. विष्णूचे आज्ञे करून देवांसह चतुरानन, अंती येऊन जाण कमळलोचन पाहती, वामांकी लक्ष्मी घेऊन पितांबरी पांघरुण, शंखचक्र गदा घेऊन बैसला मधुसूदन आनंदे. आणि ब्रह्मदेव आणि इंद्रदेव सर्व आलेले आहेत तिथं विष्णूंना भेटायला. तर ते विष्णू कसे बसलेले होते, लक्ष्मीला डाव्या मांडीवर घेऊन आणि पितांबर पांघरून शंख चक्र गदा असं घेऊन बसलेले होते तिथं. त्याला घालीती लोटांगण, देवस्तविती कर जोडून, जय जय जगज्जीवन नारायणा तुझं नमो. मग हे देव जे तिथं आलेले आहेत, ब्रह्मदेव इंद्र सर्व बाकीचे देव सगळे आले आणि नमस्कार करता आहेत विष्णूंना. तू भक्त पाळक कृपाघन, निज भक्तांचे जीवन, पाहो निया सुदीन, करिसी मन कृकन वाळू, त्वावधूत रूपाने अर्जुना दिली वरदाने, आजी बळात्कारे त्याने देवस्थाने घेतली. आणि म्हणे तू भक्तांचा रक्षक आहे आणि भक्तांचं पालन करणारा असा तू काय केलेलं म्हणे, दत्तरूप घेऊन त्या अर्जुनाला असं काय वरदान देऊन ठेवलेलं आहे. तर तो आता बळजबरीने आमचे सिंहासनच घ्यायला आलेला आहे आणि स्वर्गालाच आलेला आहे म्हणे तो. आम्ही देव तुझे किंकर, आमुचा तुझे आधार, करा आता प्रतिकार, राखावे अधिकार आमुचे. असे स्तविता देवांनी विष्णू विचार करी म्हणी, अर्जुना शाप दे मुनी, म्हणून तो क्षोभला. तो असे जीवनमुक्त, प्रारब्ध हे हा चेष्टा होत, त्याला स्वर्गाचा नसे स्वार्थ, व्यर्थ चेष्टा करीत असे. मग विष्णूंनी बघितलं आणि सांगितलं, अरे म्हणे तो अर्जुन आहे ना, त्याला तुमचं स्वर्ग वगैरे काही नको म्हणे, त्याला वसिष्ठ ऋषींनी शाप दिल्यामुळे तो चिडलेला आहे आणि उगाच काहीतरी करायचं म्हणून तो उगाच हे करतोय म्हणे, चेष्टा करतोय म्हणे, तो ते लक्षात घेऊ नका म्हणे तुम्ही.
तसे अर्जुनाचे आचरण, त्याला काही हे नाही म्हणे, लोभ नाही म्हणे तुमच्या स्वर्गाचा. तसे अर्जुनाचे आचरण काय जाणती अमरगण, त्याचे प्रारब्धही झाले पूर्ण, घेईन तूर्ण विदेहमुक्ती. तर म्हणे तो प्रारब्धगतीमुळे तो इथं आलेला आहे आणि त्याचं प्रारब्ध आता पूर्ण होत आलेलं आहे म्हणे. आणि त्याला विदेहमुक्ती आता म्हणजे हे करायचं म्हणे, त्याचा आता शेवट आलेला आहे, देहातून मुक्त व्हायचं म्हणे त्याला आता. खात्या अधिकारी करी वदने मिला मी जरी, तया अर्जुना मारी ब्रह्मांडोदरी असा नाही. मी सांगितलेलं आहे म्हणे की प्रसिद्ध किंवा श्रेष्ठ अशा व्यक्तीच्या हातून त्याचा मृत्यू होईल, पण एवढ्या ब्रह्मांडामध्ये असा कोणीच नाही की तो त्याला मारू शकेल म्हणे. तरी म्याचं अवतारुण धारातीर्थी देह ठेवून, द्यावे तया विदेह मुक्तिदान, झाला पावन पूर्वीच तो. तर आता युद्धभूमीवर रणांगणावर मलाच आता काहीतरी अवतार घेऊन मग त्याला मुक्त करावं लागेल म्हणे देहातून. असा विचार करून देवा म्हणे जनार्दन, मी जमदग्नीपासून रेणुका नंदन होईन. अर्जुनाशी युद्ध करी संग्रामे तयासी जिंकीन, तुम्ही चिंता सोडून चला स्वस्थान लक्ष्मी. तर आता तुम्ही एक करा म्हणे, आता मलाच अवतार घ्यावा लागणार आहे म्हणे. तर कुठे घेणार आहे? जमदग्नी ऋषींच्या आणि रेणुकेच्या पोटी त्यांचा मुलगा होऊन अवतार घेईल आणि अर्जुनाशी मी युद्ध करेल आणि त्याला जिंकून मग त्याला हे करून देईल म्हणे, म्हणजे त्याला मरण येईल म्हणे. मग आता तुम्हीच चला म्हणे स्वस्थ आपल्या आपल्या स्वर्गात निघून जा म्हणे. ऐकोनी विष्णूचे वचन देव आनंद पाहून, विष्णूची आज्ञा घेऊन हर्षे स्वस्थाना परतले. तर मग अशी म्हणून ते निघाले. देवांना विष्णूने सांगितलं तुम्ही स्वर्गात चला. मग देव निघालेले आहेत स्वर्गात जायला. आणि इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे सप्तदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.